ते आम्ही नाही नंदी पळवणार पुशेगावला. एवढ्या मोठ्या मैदानात नाही पळवणार नाही म्हणजे एवढं मोठं मैदान सगळे टॉपचे नंदी असतात त्याच्यामध्ये मग तिथं तुम्ही नशीब आजमवण्यासाठी का रिस्क म्हणून का कोणत्याही तुम्ही आदत पळवायचा निर्णय घेतला? आदल्या दिवशी सुद्धा एक जण फोन आला मला, आल्याला शेटजींना आल्याला फोन, नाही म्हणले बैलच विकायला नाही आपल्याला. शेगाव पुशेगाव वडकी या मैदानात कोणी छाती टुकून म्हणायचं नाही मी 1 नंबर करेन. सांबाबा कालाचे तुमच्याच बाईट मध्ये बोलल्यात. होय. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत वनवासमाची या गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा. तर मित्रांनो, इथे येण्याचं कारण म्हणजे नुकतंच झालेल्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये सेमी 1 मध्ये एक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला आणि हे मैदान आदत वासरांनी गाजवलं. त्यामधीलच एक आदत म्हणजे लक्षा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्षाचा सर्व प्रवास जाणून घेणार आहोत. बघूया आपल्याला काय माहिती मिळते ते. चला तर नमस्कार दादा. स्वागत आहे दादा तुमचं आमच्या चॅनल मध्ये. तर दादा, पहिल्यांदा तर काय सांगाल लक्षाविषयी? लक्षाचं काय ते सांगायचं तेवढं कमीच आहे, कारण त्यानं लहान वयात भरपूर नाव कमवले. थोड्या तिकडे पण आहे ते वासरू, ते पण होय त्याच्याबद्दल पण सांगा. हा तो आत्ता आणलाय, 15 दिवस झालं तो घेतलाय वासरू. त्याचं काय नाव आहे? त्याचं नाव ससा आहे. ससा आहे, कोण वाशा बोलतंय, कोण ससा. हे दोनच आहेत तुमच्याकडे? हो, 2च आहेत. तर दादा, पहिलं तर आम्हाला सांगा की लक्षाची खरेदी कधी झालेली आणि कुठून केलेली? लक्षा 5 महिने झाले असतील, 4-5 महिने. औंधी गावातून घेतलाय मी पहिले वासरू. 5 महिन्यापूर्वी? हो, माझे वासरू ते मित्र आहेत, त्यांनी फोन केला मला, असं जो वासरू आहे माझ्यापाशी, जरा दमवतो इथं, मला काय होत नाही ते बघा म्हणले. दादा, पहिल्यांदा तर सांगा तुम्हाला बैलगाडी शर्यत क्षेत्राची आवड कधीपासून निर्माण झाली की केव्हापासून तुम्ही या क्षेत्रात आहेत? हा, बैलगाडी क्षेत्र म्हणजे लहानपणापासून जसं मला समजते तसं आम्ही बैलाच्या नाही, कारण मामांच्या पहिल्या 35-40 गायी होत्या आणि लहानपणापासून बैलांची आवड आहे आपल्याला. पहिली तुमची नंदी होते का? म्हणजे भरपूर नंदी येऊन गेली. कोणकोणते होते नंदी? त्याचे आपण घेतले, विकले, पुन्हा काय सांभाळायला बी होते आपल्याकडे. पण माझ्या नंदी शक्यतो करून मी नामांकित माझ्या बैल असतात, ते सगळ्यांना माहिती आहे. लक्षाच्या अगोदर कोणकोणत्या नंदीने म्हणजे तुमचं नाव केलं? लक्षाच्या अगोदर तसे भरपूर नंदी होऊन गेले. ते गजा गुरव शेटनं दिले, आप्पा काय कोणाला ते चित्ता दिल्याला, म्हणजे माझा स्वतःचा एक, त्यांच्या अगोदर एक सर्जा म्हणून होता नंदी आमचा, सर्जा म्हणून. हा, त्याने केले. पुन्हा लक्ष्मण म्हणून एक नंदी होता. या सगळ्यांनी तुमचं नाव करून दिलेलं आहे. आता 5 महिन्यापूर्वीच म्हणजे खरेदी सांगितली तुम्ही लक्षाची, त्यावेळी कसं नियोजन म्हणजे ठरलेलं? तुम्ही स्वतः गेलेला का कोणी म्हणजे? नाही, मी स्वतःच घेतो. माझ्या मित्रांनी मला फोन केला, म्हणजे ज्याच्याकडे नंदी होता हा, त्यांनी फोन केला, मग मी गेलो डायरेक्ट. आम्ही व्यवहार केला, 1-2 शब्दात व्यवहार झाला, घरी घेऊन आलो बैल. पण दादा, म्हणजे आता तुम्ही या क्षेत्रात आहे, तुमचा अनुभव पण आहे याच्यामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वीपासूनचा, त्याच्यावेळी तुम्ही पारख करता त्यावेळी कशा पद्धतीनं केली? काय पुढे तुम्हाला वाटलं का आता जसं नाव खूप कमी दिवसामध्ये लक्षानं नाव केलं तसं काही अंदाज कसं आहे, आता लहानपणापासून म्हणजे असं आहे की एक आम्ही त्या नंदीचा चेहरा पडून चेहरा वाचून सांगू शकतो नंदी कितपत काम करेल. आणि तुम्ही बघितलं असेल म्हणजे लगेच तुम्हाला समजलं ते जातीचा ही असं सगळं, म्हणजे जी काय सगळं जी पाळायला जी गोष्टी ज्या लागतात बैलाला, त्या सगळ्या लक्षाच्या अंगी आहेत. काय काय म्हणजे ती चपलता, पायाला मजबूत, जातीला म्हणजे ती आपण म्हणतो कमरेला चौकाला ही बैल. म्हणजे आदत आहे. किती आहे त्याची उंची साधारणतः? बघा त्याची आता उंची जो 5 फुटाकडे उंची आहे त्याची. आणि पहिल्यांदा कुठल्या म्हणजे आल्यापासून कोणकोणत्या मैदानामध्ये गुलाल केला लक्षानं? लक्षाचा पहिला गुलाल भाळवणीच्या मैदानातला, जो मैदान काय तसं म्हणजे 1-2-3 मैदान त्याची फेल गेल्यात, तो कायम गुलाल आता. पहिला मग लक्षासोबत भाळवणीच्या मैदानामध्ये कुणासोबत? हा, डस्टरभर पळाला. त्याचं कसं नियोजन झालेलं? ते पहिलंच होतं ना मैदान ते? हो, पहिलंच होतं. ते मारुती पाटील झाल्याचे ते मित्रच आहेत, त्यांना बैल मागितला, म्हणजे मी सांगितलं. पण आमचे नवनाथ शेठ आहेत, त्यांचे बी मित्र आहेत चांगले, ते फोन केला, ते झालं नियोजन पहिलं. आणि तिथं गुलाल केलेला? हो, गुलाल 5 नंबर झाला पहिल्याच मैदानात. पहिलाच गुलाल झाला 5 नंबरचा. त्याच्यानंतरचा गुलाल?
त्याच्यानंतर विंगात 1 नंबर केला, पुन्हा रिसवडला 1 नंबर केला. विंगात कुणासोबत विंगात डस्टर बरच पळाला, रिसवड मध्ये रुबाबर पळाला, चोराड मध्ये बी रुबाबरच पळाला, 1 नंबर झाल्यात. पुन्हा श्रीनाथ केसरीला वजीरभर पळाला, पप्पू गायकवाड रायगाव त्यांच्यावर पळाला. पुन्हा बबलू चाच्याच्या राजाभर माहिनीत 1 नंबर केला, 1 नंबर केलेलं हो. मध्ये. आणि पुन्हा त्यानंतर महिब्याबर वाळव्यात फायनलला राहिला. फायनलला पहिल्यांदा सुरुवात करत असताना पहिऱ्यासाठी अडचणी आल्या का तुम्हाला? येतात, भरपूर अडचणी येतात, पण कसं आहे पहिल्यापासूनच मी ह्या बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळं मला काही एवढ्या अडचणी आल्या नाहीत. पण तुम्ही असं ओव्हरऑल सांगत असताना सुरुवातीला अडचणी येतात, पण गुलाल केल्यानंतर त्या अडचणी कमी होतात. हो, 100% कमी होते. ज्या वेळेला बैल पळतो, नंबरात राहतो, त्यावेळेला कारण बैलगाडीची शास्त्रच आहे, ज्याचा पळतो त्यालाच किंमत आहे. बैल पळाला नाही की कोण नाही की किंमत नाही बैलगाडी क्षेत्रात. आता येऊया वडकी हिंद केसरी मैदानाकडं. तर खऱ्या अर्थानं वडकी हिंद केसरी एक मानाचं मैदान म्हणून त्या मैदानाकडे बघितलं जातं. तर त्यावेळी तुम्ही म्हणजे एवढं मोठं मैदान, सगळे टॉपचे नंदी असतात त्याच्यामध्ये, मग तिथं तुम्ही नशीब आजमावण्यासाठी का रिस्क म्हणून का कोणत्याही तुम्ही आदत पळवायचा निर्णय घेतला? नाही, त्या एक रिस्क म्हणूनच आम्ही केलं, कारण 1-2-4 बैलांना मी बोलले आलो. पण कसं आहे त्या बैलवाल्यांचं बरोबर आहे, कारण ओपनच्या एवढ्या मोठ्या मैदानात आदत घेऊन पळायचं ते रिस्क घेऊ शकत नाहीत. मग आम्हीच, माझे मित्र आहेत बल्ला डॉक्टर म्हणून, मग ते म्हणले मग असं करूया का आपण, एक ते नंदी तुम्ही पाहिलाय का, तो आदत एक आहे नातामध्ये शाहीद व्हायचा, म्हणलं पाहिलाय मी, तो सचिन म्हणून कोण तो, म्हणले आपण दोन्हीच करूयात. ते म्हणले आदत हाणूया करून. म्हणलं तुम्हाला कसं वाटतं? नाही म्हणले एक रिक्स घेऊया. चालेल म्हणलं, हाणू त्याला काय, आपण म्हणलं एक फेऱ्या वाजाच आपण घेऊया रिक्स. पण पहिल्यांदा गुलाल मिळवला असताना पण पहिल्याला अडचण. हो, कसं आहे आदत, आता कसं आहे या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला सांगतो, माझा आता लक्ष आदत मध्ये टॉपला पळतो. मग ते आदतच्या मैदानातच तुम्हाला ते ओपनवाले मागणार. आदतचं मोठं मैदान असले की तुम्हाला आदत ओपनवाले आदतच्या मैदानासाठीच मागणार. मग तुम्ही आदतला सुद्धा काय जण वायदी देतो म्हणणार आम्ही, पण आम्हाला आदत द्या. पण ओपनच्या मैदानात ते धाडस करू शकत नाही ओपनवाले. बरोबर हे करून म्हणून आम्ही ती दोन्ही आदत म्हणलं. आणि एक जुन्या पद्धती, कसं जुनी माणसं बघा पहिली, कधी अशी कायम गाडी माथ्याला लागला पाहिजे, ही ती गाडी त्या अनुभवातून मी बी विचार केला, ही माथ्याला ही जर गाडी पडली तर ही गाडी कोणालाही मारू शकते. त्यामुळे तुम्ही धाडस केलं. हो, ते धाडस केलं. ज्यावेळी तुम्हाला गुलाल मिळाला त्यावेळेचा आनंद कसा हो, होता? ज्यावेळेला आनंद तो भरपूर झाला, पण गट पास केला त्याच वेळेला मनात माझे ठराविक मित्र आहेत ते बी म्हणले आज 100% कोण बी लागू दे गाडीला, गाडी आपली 100% 1-2 नंबर करणार. म्हणजे ह्या धाडसाला खऱ्या अर्थानं तुमचं म्हणजे ते जुळून आल्याने एक गुलाल केला. आणि एक सेमी 1 मध्ये गाडी होती. हो, सेमी 1 मध्ये सगळे टॉपचे नंदी होते त्या ह्याच्यात. जरा निकाल होतात. हो, थोडं चलबिचल झालं मन, पण का नाही त्याच नंदींचा आपल्याला आशीर्वाद भेटला. नशीब आपलं बलवत, तर त्या दिवशी म्हणजे चांगलं लग. त्यात बैल शक्यतो करून मला माझा 1,00,000% माझ्या बैला विश्वास आहे, बैल माझा कधीच माघारी घेत नाही. लक्षाचं काय वेगळे पण जाणवतं तुम्हाला? लक्षाचं वेगळं म्हणजे असं दिसायचं सगळी इद्राय म्हणतात, पण मला नाही वाटत बैल असा घरी किती लय शहाणा बैल, म्हणजे सांगेल तसं ऐकतो त्यो. तुमच्या सवयीचा का सगळ्या टीमच्या सगळ्यांच्या सवयीचा आहे का? हो, जी ठराविक जी असतात त्याच्या बरोबर त्याची सवय त्याला बघतो, म्हणजे बाहेर नाही कोणा बाकी. सरावाचं कसं करता? किंवा सराव आता सध्या तर सरावही नसतो, किंवा जास्त गॅप जर राहिला तर आमचे कार्यकर्ते पोरं चालवाय नेते त्याला. बाकीचा वेगळा सराव दिला जातो, तसा सराव असतो का काही? वेगळा काहीच नाही सराव आमचा, असं चालवाय न्यायचं किंवा पाट्याला जपायचा एवढाच सराव. कुठलं पण मैदान असलं तरी पण तसंच म्हणजे सरावाचं तुमचं असतं? होय, म्हणजे असं मोठं मैदान असलं तरी पण सेम तसंच ठेवता का? बदल नाही, तसं काय फरक नाही. पण त्याला साधी कुठली म्हणजे असं ते फ्रेशची गोळी, चार किंवा कॅल्शियम तसलं काही सुद्धा नाही त्याला. आहार म्हणजे आहार आहे असं शेवटी उडीद डाळ मका चुनी असलं जातं आहार. बाकीचं वेगळं त्यात काही फरक जे म्हणतात टॉनिक आणि काय कुठले नवीन असलं काही सुद्धा नाही. तुम्हाला वाटत नाही वापरण्याची गरज? नाही, काय गरज त्याला वापरायची होती, जे आहे ते आहे तेच. त्याच्यानंतर ज्यावेळी हा म्हणजे गुलाल मिळाला त्याच्यानंतर मग पहिऱ्यासाठी तुम्हाला फोन आला का, किंवा त्याच्या विक्री संदर्भात काय चर्चा झाली? विक्री संदर्भात बी आणि पहिऱ्यासाठी बी भरपूर आहे, पण विक्री संदर्भात आपल्याला बैल विकायचा नाही शक्यतो, नाहीच विकायचा आपल्याला. भरपूर जणांनी म्हणजे
त्यांच्या तोंडून त्यांनी किंमत सांगितली, एवढं देतील एवढं देऊ. म्हणलं नाहीच, आपल्याला बैलच विकायचा नाही. म्हणजे लगेच झाल्या गुलाल मिळाल्या हो नाही, या वडकीच्या मैदानच्या अगोदर पासून सुद्धा भरपूर मागे. अगोदर पासून पण आलेले होय, तेव्हा पण तुम्ही नाही सांगितलं? नाही जिंकलं. वडकीच्या मैदानाचा आदल्या दिवशी सुद्धा एक जण फोन आला, मला आल्याला शेटजींना आल्याला फोन. नाही म्हणले बैलच विकायचा नाही आपल्याला. हे मित्रांनो खऱ्या अर्थाने एका बैलगाडा मालकाचं आपल्या नंदीप्रती असणारं प्रेमच म्हणायला लागेल. होय 100%. कारण हे म्हणतात ना, किती पण किंमत आली तर नंदी तुम्ही विकणारच नाही विकायचं ठरवलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये. होय. आता तुम्ही ह्या नंदीविषयी सांगताय, पण ज्यावेळी तो निकाल लागला म्हणजे ते म्हणजे सगळा निकाल त्या दिवशीचा त्या होय. मैदानाचा, तर तुम्हाला असं वाटतं की का ह्या मैदान क्षेत्रामध्ये म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळं कधी काही पण घडू शकतं, याबद्दल पण थोडं सांगा. होय 100% घडू शकतं. म्हणजे ठराविक मैदान आहेत बघा, कोरेगाव, म्हणजे पुशेगाव, fix तुम्ही कुणाला म्हणू शकत नाही ह्या मैदानामध्ये कोरेगाव, पुशेगाव, वडकी या मैदानात कोणी छाती टुकून म्हणायचं नाही मी 1 नंबर करेन किंवा मी ही गाडी मारीन आणि मी करीन, असं कधी म्हणजे येऊ शकत नाही. म्हणजे दादा अजून एक सांगा की आत्ताची जी तरुण पिढी आहे किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही अनुभवी म्हणून सांगा की तुम्ही आदत घेऊन हे धाडस केलं किंवा रिस्क घेतली तुम्ही म्हणाला तसं तुम्ही इतर बैलगाडा मालकांना किंवा हे क्षेत्रामध्ये नवीन जे येत आहेत त्यांना काय सांगाल? मी ठराव आता मी माझ्या डोळ्यानं बघतोय, मी आदत वासरं पळत्यात, नवीन क्षेत्रात पोरं आली ती काय करतात, तिघांनी चौघांनी मिळून वासरू घेतलेला आहे. ही करा बसायचं ना, आपल्याला जो टॉपचा नंदीचा पायरा करायचा आहे. आपण तुम्ही कसं आहे, ती एकटे नाही 4 चौघे आहेत, मग ते करून पैसे काढतात आणि मग हे देऊ एवढं पैसे आपण त्या बैलाला. पण हा विचार करत नाही ती की बाबा 2 नंबर तो बैल पळतोय, पण त्या माणसाची परिस्थिती नाही, तो नंदी घालून आपण गाडी आपली पळेल. टॉपच्या नंदीला की 50 मागतोय, दे 50 चल. त्यांना म्हणजे ते कळत नाही, कसं 4 जण काढून काढतात ना, ते जर एकट्यानं घातलं तर मग त्यावेळेला त्यांना कळणार एकट्याला घालला की आपलं पैसे किती जातात. म्हणजे काय केलं पाहिजे तिथं? नाही कसं आहे, माझं मत आहे की तुम्हाला जी पैरे करताय तुम्ही, आज समजा टॉपचा नंदी तुम्हाला भेटत नसेल, कारण तो टॉपचा नंदीवाला तुम्ही त्याची बराबरी तुमचं वासरू पळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते होय म्हणणारच नाही. म्हणून तुम्ही 2 नंबरातली 3 नंबरातला बैल पळतोय, त्या बैलवाल्यांना करून ती गाडी जुळवा तुम्ही, तरच ते ती गाडी पळू शकते. जुन्या पद्धती बघा लोक तसंच करत होते, बैल बघून हा बैल पळतोय, आता त्या गाडीने 10 मार खाऊ दे, पण त्या 2 बैलातला कोणता बैल पळतोय चांगला तो ओळखून तुम्ही पायरा करा, ही करून गाड्या जुळवा. त्यावेळेला बैलगाडी क्षेत्रात बी लोक टिकतील आणि तुम्ही कर्ज बाजारी होणार नाही. कारण बरेच असं चुकलं निर्णय तर बरेच जण असं वायद्यात देऊन हे करून कट्टाळ्यात लोक काय जणांनी विकून घरी बसले, त्यांना काय भेटतच नसल्यावर, गुलालच मिळत नसल्यावर काय करणार ते. होय, आणि माझं तर स्पष्ट मत आहे, वासराचं तुम्ही 1 मैदान 2 मैदान 3 5 मैदान बघा, ती कसं 5व्या मैदानात बी त्याला गट 5 निघत नसलं तर ती वासरू ठेवू नका, तो नंदी तुम्ही विकून टाका, दुसरा बघा नंदी, पण त्याच नंदीला पैसे घालत बसू नका. तयार करताना काय काळजी घ्यायला पाहिजे का मूळच त्याच्यात पळ असायला पाहिजे? हाय, मूळचा जरा बैलाला बी कसं आहे, त्याच्या अंगी मूळची जरा रग पाहिजे. तयार करण्यावर पण राहते काय? होय, तयार कसं आहे, बैल घडवताना त्या बैला संग बैल व्हायला लागतं, तेव्हा बैल घडतो. संभाबा कालाचे तुमच्याच बाईट मध्ये बोलले आहेत, मग काय जुने त्या बैला संग गोट्यात तुम्ही बैल झाला तर तो बैल घडणार. नुसतं तेवढ्या पुरतं त्या नुसतं तुम्ही येणार अड्ड्याला जाताना इस्त्रीचे कपडे घालून येणार, मैदानापुरतही करणार, तो बैल पाळला नाही, मग ती करत येताना शिव्या घालत याचं, दारवा पेत याचं, त्यानं बैल घडत नाहीत. आता तुम्ही विषय काढला त्याच्यावर सांगा, व्यसनाचं प्रमाण पण काही प्रमाणात आहे या क्षेत्रामध्ये. क्षेत्रात आहे बरं, तरी बऱ्याच मी आता बघतोय पहिल्याच्या आणि आत्ताच्यात की भरपूर कमी झालं व्यसनाचा पणा. आणि माझं तर वैयक्तिक मी प्रत्येक वेळा सांगत असतो की ह्या बैलगाडी क्षेत्रात निर्व्यसनी राहिलं पाहिजे, तरच एक क्षेत्र आणि फायदा पण म्हणजे त्याच्यामध्ये. जर व्यसन असलं तर थोडंफार व्यसन असले की थोडंफार किंमत राहत नाही, काय वेळा तोंडून काय ते आपले शब्द जातात, कोणाला काय होत्यात, बाकीच्या गोष्टी पण आर्थिक पण होते, सगळं आर्थिक बी होत. आता पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाबद्दलची काय तयारी चालू आहे? लक्षाबद्दलच काय? लक्ष पुशेगावची म्हणजे आमची सगळ्या ग्रुप की आम्ही नाही नंदी पळवणार पुशेगावला. एवढ्या मोठ्या मैदानात नाही पळवणार? नाही, जरा चाललंय नको म्हणतात लोक, कारण कसं आहे, मुळातच तो बैल आहे जरा. त्या श्रीनाथ केसरीला बघा, त्यानं म्हणजे फायनलला लय दांगा केला,
आणि पुशेगावच्या मैदानाला सुद्धा कसं आहे की खूप गर्दी, खूप पब्लिक ही पब्लिक असणारच. आणि खूप हे असतं. त्यामुळे जर तिथं जर दमवलं कसं आहे, पोरासने बी लागे होणार किंवा त्याला बी काय दुःख म्हणजे हे असतं त्यानं श्रीनाथ दमव. केसरीच्या मैदानात, फॉर्च्युनरच्या मैदानात काय झालं म्हणजे म्हणजे गर्दीमुळे फायनलला बघा त्यानं खाली उड्या घातल्या 2-3 झालं, खूप व्हायरल झाले, खूप व्हिडिओ बघा युट्यूबला. म्हणजे ती गर्दीमुळे तुम्हाला वाटलं काय गर्दीमुळे आणि त्या ह्याच्यामुळे तो जरा ही झाला होतो व्हायरल. झाल्यामुळे? हो, त्यामुळे तुम्ही असं म्हणजे फिक्स नाही का नाहीच पळवणार नाही फिक्स म्हणजे अजून नाहीच निर्णय घेतलेला आम्ही. काय करायचं पायरा बी म्हणून? केलेला नाही आम्ही, निर्णय बी घेतलेला नाही पळवायचा. आधी तुम्ही थोडं ठरवाल त्याच्यामध्ये. होय, कारण त्या कसं झालंय त्याचीच आम्हाला महत्वाची भीती आहे, बाकी दुसरं काय नाही. सुट्टी मेकर म्हणून कोण असते? तुमचीच टीम असते? कोण हो, कोण असते? आपली टीम असते सुट्टी मित्र, ते आमचे गुंडाभाव असतात, मुलगा असतो प्रथमेश, आता तुम्ही म्हणताय एवढं असं म्हणजे रागीट आहे हा नंदी, ते त्याच्यामुळे लिंगांना बी असतो. सुट्टी मेकर पण तसेच पाहिजेत ना, होय. एवढं ते तर काय आवरता आलं पाहिजे होय त्याच्यामध्ये. आणि ड्रायव्हर कोण आतापर्यंत जेवढी फायनल किंवा गुलाल मिळालेत आणि त्या दिवशीच्या मैदान म्हणजे ड्रायव्हरचं कसं नियोजन करता तुम्ही? ड्रायव्हर भैया ड्रायव्हर बांबवड्याचा असतो. फिक्स जॅके असतात ते? हो, जॉकी आमचं फिक्स भैया ड्रायव्हर बांबवडे आणि वाटेगावचा भैया. दुसरा पैरा असला तरी तुम्ही तेच त्यांना नाही हो, म्हणजे हो मी त्यांनाच आधीच सांगता सांगतो मी की ड्रायव्हर बाबा माझा बसणार. त्या ड्रायव्हर विषयी जॅकी बद्दल काय सांगाल त्यांच्याविषयी? नाही, भैयाला कसं आहे, भैयाला मी सुरुवातीला सांगितलं, कारण अगोदर एक फायनल 2 फायनल ह्याने हाणली गाडी भैयानं वाटेगावच्या आपल्या इकडून. पण भैयाला बी जरा पहिल्या त्याच्या गाड्या आहेत ते करून, बरोबर. त्याला म्हणला मला नाही होतं, पण म्हणला भैयाला हाणेल गाडी, भैयाला बसू. त्याला मी भैयाला एक सांगितलं, गाडी बाबा कंपल्सरी माझी गाडी तुला हाणायला लागणार. ज्या मैदानात माझा बैल असेल त्या मैदानात तू दुसऱ्या गाड्या, म्हणजे माझी गाडी हाणल्यानंतर तू दुसऱ्या गाड्या का आपलं, म्हणजे तू एकनिष्ठ माझ्या संघ राहिला की तू पुढे जाशील. आणि ते त्याला ती ओळखीच्या मैदानात त्याला समजलं. काय त्यांच्यामध्ये खासियत जाणवते तुम्हाला एक जॅकी नाही, म्हणून? पोरग इमानदार आहे आणि त्याला काय गाडी इमानदारीनं हाणतो तो एकनिष्ठपणा. म्हणजे ईर्ष्याची शेजारीच मोठी गाडी असली किंवा काय असली तरी म्हणजे शेवटपर्यंत तो हार मानत नाही. लक्षाचा जो गुलाल मिळाला त्याच्यानंतर काय बदललं तुमचं म्हणजे कशाकडे नाही, वाटले वडकीच्या मैदान पासून म्हणजे ती वेगळंच ही झालं आता. म्हणजे अगोदर कसं पहिले बी नंदी माझ्याकडे टॉपच्या होऊन गेली त्यावेळेला हे होतं, पण मधल्या काळात जरा हे झालं की कसं आहे, बैलगाडी क्षेत्रात तुमचा बैल पळला तर तुम्हाला मोठी हो, किंमत. तुम्ही मगाशी पण बोललात. हो, नाहीतर शेजारने गेला तरी कोण बघत नाही, विसरत नाही. काय म्हणजे नंदी पळतोय तोपर्यंत होय, त्या दिवसामध्ये ना आता एकदम बदल कसं बदल म्हणजे जाणवतं? वडकीच्या मैदानापासून तर खूप बदल झाला बघा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जायचं सुरुवातीला आणि गुलाल नसायचा किंवा तुमचा नंदी पळत नव्हता त्यावेळी काय तुम्हाला वाटायचं? त्या मैदानात जायचंच नाही, तुम्ही जायचं बघायलाही? जायचो मग हे करून, हे असायचं. पण जी आत्ता वडकेला तुम्हाला सांगतो बैल आपल्या पळतो, जी किंमत क्रेज असते बरोबर आहे, ती क्रेज. त्यावेळेला नसते. तुम्ही त्या वडकीच्या मैदानात गेलेला मैदानामध्ये? वडकीच्या मैदानात जातो मी, होतो गेलेला? महत्वाचा आणखीन त्या वडकीचं मैदान मला लय लक आहे. हम्म. म्हणजे माझ्याकडे सांभाळाय नंदी असो किंवा माझा नंदी असो, तो वडकीच्या मैदानात राहणार फायनलला. म्हणजे लकच आहे तुमचं लकच ते. आहे त्या मैदानची मला. त्यामुळेच मग तुम्ही धाडस केलं म्हणायला पाहिजे. होय, ते तुम्ही मगाशी आता सांगितलं प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. होय. ह्या क्षेत्राकडे बघत असताना आत्ताच पूर्वीपासूनच आणि आत्ताच राहिलंय का एवढं प्रामाणिक क्षेत्र? नाही राहिलेलं क्षेत्र हे प्रामाणिक ही, पण जो प्रामाणिक आहे, जो प्रामाणिक कष्ट करतोय, जो गाडी प्रामाणिक हाणतोय म्हणजे त्याला म्हणजे नाही, त्याचं नाव आहेच अजून बैलगाडी क्षेत्रात. पहिल्यापासून ज्यांनी प्रामाणिक. हो, जे प्रामाणिक राहिले त्यांचं आहे नाव अजून. दादा धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. कारण नाही. तुम्हाला तर बरेच जण येत असतील, बऱ्याचशा व्हिडिओ पण करतायत होय. तुम्हाला. आणि तुम्ही जे नियोजन करताय त्याचं अजून तुम्ही म्हणताय तसं ठरलेलं नाही. ना जर अजून तसं नियोजन झालं नाही, तर- नियोजन शक्यतो नाहीच म्हणतोय. तर लक्षाच्या पुढच्या आणि पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, धन्यवाद. कारण तुम्हाला हे गुलाल लक्षाने मिळवून दिला. असाच गुलाल प्रत्येक मैदानामध्ये जिथं जाल तसा मिळत राहू तुम्हाला. आणि तुमचं नाव जसं आता आहे चर्चेत, जशी क्रेज आहे लक्षात तशी वाढ जावं अशीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला बोलण्यासाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल आमचं धन्यवाद तुम्हाला. थँक्यू दादा.